नावाचं अस्तित्व जाऊन पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. या कुटुंबातील या आजीच्या मुलांना नातेवाईकांना दुःख होणं साहजिक आहे. परंतु या सृष्टीचा नियम आहे, जो जन्माला आलाय त्याला जावं लागते हे निश्चित आहे. उपजली या पिंडा मरण सांगत, जो जन्माला आलाय त्याला मरण. थांबायला का म्हणून उशीर झाला. कारण जर पाऊस आला तर यांनी एवढा सुंदर स्वयंपाक केलेला वायाला जायचा आपल्यामुळं. पहा, लोकांना परमार्थ 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 नेमका कोणता परमार्थ हे कळालं पाहिजे. फक्त गळ्यात माळ घातली म्हणजे परमार्थ होत नाही. कपाळाला अष्टगंध बुक्का लावला म्हणजे परमार्थ होत नाही. आळंदी पंढरीची वारी केली म्हणजे फक्त परमार्थ होत नाही. जर तुमच्या गळ्यात माळी आळंदी पंढरीची वारी करताय, कपाळाला अष्टगंध बुक्का लावताय, दररोज सकाळ संध्याकाळ देवाची देवपूजा करताय, आणि जर म्हाताऱ्या आई बापा बरोबर नीट बोलत नसाल तर तुम्ही केलेल्या परमार्थाला शून्य किंमत आहे. घराच्या ओट्यावरती बसणारा तुमचा आणि माझा म्हातारा बाप हा आपल्याला विठ्ठला समान असला पाहिजे. घरामध्ये एखाद्या कोपऱ्याला बसणारी आपली म्हातारी माऊली ती आम्हाला रखुमाई समान असली पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला हे वाटेल ना त्यावेळी खऱ्या अर्थानं समजून जा की आज आपल्याकडून परमार्थ नावाची गोष्ट घडतीये. तोपर्यंत म्हणायचं नाही आमच्याकडून परमार्थ घडतोय. आई काय असते हे आई गेल्यानंतर समजतं. ज्या दिवशी आई जाईल ना खऱ्या अर्थानं त्या दिवशी आईची किंमत कळते. आज या कुटुंबातील माझ्या माता माऊल्यांना विचारा की आईची किंमत काय. हो, आईचं वय आज खऱ्या अर्थानं आजी गेलं तर आजींचं वय 110 वर्ष होतं. 10 वर्षाची आजी होते. त्यांच्या कुटुंब नातेवाईक जर धरले 250 माणसं. आज भरपूर वय असताना सुद्धा आजी आपल्यातून गेल्या तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दुःख आहे. कारण एका व्यक्तीनं कुटुंबाकरता राबावं, हाडाची काळं करावी, रक्ताचं पाणी करावं, दिवसाची रात्र करावी, रात्रीचा दिवस करावा, आणि एका क्षणामध्ये या सगळ्यांना पोरकं करून निघून जावं. नक्कीच यांना दुःख होणं साहजिक आहे. अहो, आई म्हातारी असू द्या, आई 70, 75, 80ची असू द्या, आई 110 वर्षाची असू द्या, पण आई ती आई असते. आई ती आई असते. आजी म्हणजे आई नाही, आत्या म्हणजे आई नाही, मावशी म्हणजे आई नाही, काकी म्हणजे आई नाही. आई ती आईच असते. लेकरावरती प्रेम करते, निस्वार्थी प्रेम करते, तिला आई म्हणतात. या जगाच्या पाठीवरती आई गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती म्हणते आम्ही आईच्या जागी प्रेम करू, आम्ही बापाच्या जागी प्रेम करू. दादा, आई बापासारखं होता येतं, आई बापासारखं होता येतं, पण आई बाप मात्र कोणाला होता येत नाही. आई बाप मात्र कोणाला होता येत नाही. कारण लेकरावरती निस्वार्थी प्रेम करतात त्यांनाच आई बाप म्हणतात. आई बापासारखं प्रेम जगाच्या पाठीवर कुणी करत नाही. अहो, आईचं आणि बापाचं प्रेम काय असतं नांदायला गेलेल्या लेकीला विचारा. एका मुलीचं माहेर पण तिथपर्यंत असतं जोपर्यंत तिच्या माहेरामध्ये तिची आई बाप जिवंत आहे. बरोबर आहे ना? मुलीचं माहेर पण तिथपर्यंत असतं जोपर्यंत तिच्या माहेरात तिची आई बाप जिवंत आहे. एकदा का आई बाप गेले की मुलीचं माहेर पण संपल्यासारखं असतं. एकदा का आई बाप गेले की मुलीला माहेरामध्ये चप्पल सोडायला सुद्धा जागा उरत नाही. तुम्ही म्हणाल ताई असं का बोलताय? अहो, आई बापाच्या पाठीमागं प्रेम करणारे नसतात का? आई बापाच्या पाठीमागं जीव लावणारे नसतात का? दादा, मावशी, आई बापाच्या पाठीमागं प्रेम करणारेही असतील, जीव लावणारेही असतील, पण ज्या हक्कानं आम्ही आईला काहीतरी सांगत असतो, आईला काहीतरी मागत असतो, त्या हक्कानं आम्हाला पुन्हा मागता येत नाही, पुन्हा बोलता येत नाही. ती आई असते दादा. जोपर्यंत आई बाप जीवनात आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा, त्यांना जपण्याचा प्रयत्न करा. कारण
आई बाप गेल्याच्या नंतर त्यांच्या 10व्याला 13व्याला वर्षश्राद्धाला लाडूचं काय बुंदीचं काय तुम्ही गुलाबजामचं जरी जेवण घातलं तर गेलेले आई बाप परत मिळणार नाही. ते गेल्यानंतर रडूनही काही फायदा नाही. ते गेल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी जरी आलं, डोळ्यात आलेलं पाणी पाहण्याकरता तुमची आई नसेल, डोळ्यात आलेलं पाणी पाहण्याकरता तुमचा बाप नसेल. म्हणून आई बाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळायला शिका, त्यांना जपा. कारण निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्तीच त्यावेळी नसेल. पहा, आज या कुटुंबातील आई गेली आहे. आज या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पोरकं झाल्यासारखं वाटत असेल. एक गेलेली आई आपल्याला लेकरांना सांगते, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तूने नाही पाणी पाजले. गेल्यानंतरही आपल्या लेकराची काळजी करते ना, तिला आई म्हणतात. आई ही मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार.
नसते दादा, आई शिकलेली नसते, पण जगायचं कसं लेकराला ही आई शिकवते. म्हणून आई बाप जोपर्यंत जीवनात आहेत ना, तोपर्यंत त्यांचं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज या कुटुंबातील व्यक्तींना नक्की या आईची आठवण येत असेल, नक्की दुःख झालंय, परंतु या दुःखातून सावरण्याकरता भगवान परमात्म्याने त्यांना शक्ती बुद्धी सामर्थ्य देवो, हीच ते ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आपली वेळ होऊन गेलेली आहे. कीर्तनरूपी सेवेकरिता तुकोबारायांचा भंग घेतला होता. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरेक वाट देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका मने मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा.